उदाहरण घेऊ आपण असं की हे बघा मी इथं उभारलेलो आहे आणि इथून बघतोय असं मी. बरोबर आहे. आणि ही बिल्डिंग खूप उंच आहे अशी इथं. आणि एक बिल्डिंग माझ्या एवढी उंच आहे. आता माझ्या दृष्टीकोनातून जेव्हा मी वर बघतो तेव्हा ही बिल्डिंग उंच दिसते. माझ्या दृष्टीपासून मी हे बघतो तेव्हा ही बिल्डिंग छोटी दिसते. म्हणजे ही माझ्या सापेक्ष बिल्डिंग वर खाली होत असते. तसं पृथ्वीवरून निरीक्षण पॉईंट आहे आपला. आपण कुठं राहतो? पृथ्वीवर राहतो. पृथ्वीपासून आपला निरीक्षण बिंदू आहे. तर पृथ्वीपासून पाहताना आपल्याला सूर्य उगवल्यासारखा वाटतो ऍक्च्युली. सूर्य आला, सूर्य गेला, सूर्यास्त झाला असं का वाटतं? तर आपण पृथ्वीवर थांबलो इथे या निळ्या बिंदूवर बघा इथं. आणि मग सन ऑर्बिटमधून आला, सन ऑर्बिटमधून गेला असं वाटतं आपल्याला. ऍक्च्युली विज्ञान काय आहे? तर सूर्य हा तारा आहे, तर तो स्थिर आहे. तारे सगळे स्थिर असतात. आणि तारे स्थिर असल्यामुळं सगळ्यात मोठा तारा कोण आहे? तर तो सूर्य आहे. तर तो फिक्स आहे इथं या फिगरमध्ये. सन सन सेंट्रिक जे आहे ना, सन ॲट द सेंटर. रवी हा फिक्स आहे आणि त्याच्या भोवती पृथ्वी फिरते. हे खरं विज्ञान आहे. पण जेव्हा ऋषीमुनींनी ज्योतिषशास्त्राविषयी विचार केला किंवा त्यांनी त्याचं मेडिटेशन केलं किंवा त्यांनी त्याच्याविषयी ज्याला आपण म्हणू की चिंतन केलं. ऋषी म्हणजे काय? तर ज्यांना दर्शनामध्ये काहीतरी सापडलं. त्याच्या आधी असतात मुनी. मुनी म्हणजे कोण? जे मनन करतात. जे एखाद्या गोष्टीचं मनन करतात. संस्कृत शब्द मुनी म्हणजे काय? तर मनन करणारे मुनी आणि ज्ञान प्राप्त करणारे ऋषी. तर हे मुनी जे आहेत, ह्या मुनींचे नंतर अभ्यास करून करून ऋषी झाले. तर ह्या ऋषी आणि मुनी यांनी जेव्हा ज्योतिषशास्त्राबद्दल अभ्यास करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना निरीक्षण बिंदू पृथ्वी असल्यामुळं त्यांना दिसलं की सूर्य हा आपल्या भोवती फिरतो. सूर्योदयाला सूर्य उगवतो. पूर्व क्षितिजावर पूर्वेकडून हळूहळू हळूहळू हा पश्चिमेकडे जातो. आणि त्यामुळं त्यांनी ज्योतिष लिहित असताना त्यांना माहीत होतं की सूर्य हा स्थिर आहे, पृथ्वी फिरते. ते काय आपल्या आजच्या विज्ञानासारखे नव्हते. की पहिल्यांदा त्या 400 वर्षापूर्वी म्हणले पृथ्वी गोल आहे, नंतर म्हणले पृथ्वी जिवॉइड आहे, नंतर म्हणले पृथ्वी गोल आहे, परत म्हणले पृथ्वी गोल आहे. अशी त्यांची अझम्पशन्स नव्हती. ज्योतिषशास्त्र एकदम क्लिअर. म्हणजे तुम्हाला सर्वांना सांगायला आवडेल मला की जे ॲस्ट्रॉनॉमी आहे म्हणजे जे आपण खगोलशास्त्र जे आहे ही भारतीय ऋषींनी, भारतीय संशोधकांनी जगाला दिलेली देणगी आहे. त्यातलाच पार्ट पंचांग आहे हा आपला. आज आपण एक ज्योतिषशास्त्राची सेवा म्हणून काही ज्योतिषाचे क्लासेस हे फ्री घेतोय. त्याच्यामध्ये कुठली फी नाही आहे तुम्हाला. तुम्ही तुमचे मित्र, अजून कोणी तुमचे रिलेटिव्ह जर कोणी असतील, त्यांना सगळ्यांना बोलवा. आपल्याला ज्योतिषशास्त्राची प्रचार आणि प्रसार करायचा आहे. ज्योतिषशास्त्राविषयी लोकांच्या मनामध्ये बरेच कुतूहल असतात. माझं नशीब काय? माझं प्रारब्ध काय? तर त्यासाठी आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या मनातल्या सामान्य माणसाच्या लोकांच्या मनातल्या शंका, कुतूहल किंवा काही गैरसमज दूर करण्यासाठी हा आपण एक उपक्रम सुरू केला आहे. हा दर रविवारी क्लास असणार आहे. यामध्ये फ्री तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजी रिलेटेड लेक्चर्स ही केली जाणार आहेत. यू कॅन जॉईन अँड युअर रिलेटिव्ज, युअर फ्रेंड्स, युअर फॅमिली मेंबर्स, एनी वन कॅन जॉईन. ह्याला काही फी नाही आहे. आणि जेव्हा तुमची एक पक्की तयारी होईल परीक्षा द्यायची, तेव्हा मग आपण अनाऊन्स करू की आपण याचा परीक्षा घ्यायची का क्लास घ्या. कारण बऱ्याचदा ज्योतिषशास्त्रात काय होतं की ज्योतिष शिकायला लागले की लोक सुरुवातीला खूप उत्साह असतो. जसं गाणं शिकायला गेला माणूस, तर सुरुवातीला असं वाटतं की मला हार्मोनियमवर ते धुरंधरमधलं गाणं वाजवून दाखवतं. तसं होत नाही. त्याला आधी सूर शिकले पाहिजेत. सूर सप्तक शिकलं पाहिजे. वरचे स्वर, खालचे स्वर हे शिकले पाहिजेत. मग ते सारेगम पधनिसा आल्यानंतर ते गाणं कुठलंही तुम्ही गाणं वाजवू शकाल. तसं मला कुंडली पहिल्यांदा अभ्यास करायला आली पाहिजे. हा अट्टा सुरुवातीला सगळ्यांचा असतो की माझ्या कुंडलीत काय दडलंय, माझ्या जीवनात असं का झालं, हे जाणण्यासाठी 50% येतात. तर ते तुम्हाला फार उशिरा कळेल. ज्योतिष हे शिकण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. तर त्यामुळं आपण सुरुवातीला कुठलाही कोर्स किंवा डिग्री घेत नाही. आपण काय करतोय, एक सेवा म्हणून, ज्योतिषाची सेवा म्हणून हे वर्ग चालवणार. दर रविवारी असणार आहेत. माझे रविवारी कधी कधी वर्कशॉप असतात, त्यावेळी नसणार. दर रविवारी सकाळी 11 वाजता आपण हे जॉईन होणार आहे या माध्यमातून.
आता ज्योतिषशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्राची महती अशी आहे की ज्योतिषमध्ये हे जे सूर्यसापेक्ष गणित जे आहे आणि पृथ्वी सापेक्ष गणित ह्याच्यावर टीका केली जाते आपल्याकडं. काय रे तुमच्या कुंडलीमध्ये रवी चतुर्थात आहे. रवी आता सध्या कर्क राशीत आहे, मग सिंह राशीत जाईल. रवी कसा हलतो? तर एक हायपोथिसिस आहे. कुठलंही शास्त्र निर्माण होण्यासाठी एक गृहीतक ठेवावं लागतं. हायपोथिसिस म्हणतो आपण त्याला. आणि या हायपोथिसमध्ये ॲक्च्युली आपल्यालाही माहिती आहे की सूर्य हा स्थिर आहे आणि पृथ्वी फिरते, पण आपण इथं ही जी सिस्टीम आहे ही फॉलो करणार आहे. त्यामुळे लेफ्ट साईडला अर्थ ॲट सेंटर. त्यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये कधीही पृथ्वी हा ग्रह नसणार आहे. तुमच्या कुंडलीमध्ये रवी हा ग्रह असणार आहे. लक्षात ठेवा. तुमच्या कुणाच्या कुंडलीमध्ये पृथ्वी लिहिली आहे का? असेल कोणी तर सांगा मला. माझ्या कुंडलीमध्ये हर्षल आहे, नेपच्यून आहे, प्लुटो आणि पृथ्वी पण आहे. आहे का कोणाच्या कुंडलीमध्ये? नाही नाही सर. हां, तर कुंडलीमध्ये पृथ्वी का नसणार आहे? तर पृथ्वी सापेक्ष गणित नाहीये. हे गणित कसं आहे? पृथ्वी सापेक्ष गणित आहे आणि सूर्य सापेक्ष नसल्यामुळे सूर्य हलताना दिसतोय. आता सूर्य जेव्हा त्याच्या गतीने फिरतो तेव्हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये दोन ग्रह आहेत. एक आहे शुक्र आणि दुसरा आहे बुध. म्हणजे सूर्याच्या ऑर्बिट आणि पृथ्वीच्या ऑर्बिट कक्षेच्या मध्ये दोन मोठे ग्रह आहेत. आणि पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारा एक ग्रह आहे तो चंद्र आहे. तो या ऑर्बिटमध्ये व्यवस्थित दाखवलाय बघा इथं. इथं चुकलेत दाखवायला. ही ही फिगर चुकीची आहे. इथं दाखवलंय बघा. पृथ्वीच्या भोवती गोल फिरतो इथं बघा हा चंद्र. तो तो सूर्याच्या कक्षेत जात नाहीये, तो पृथ्वीच्या कक्षेत फिरतोय. कारण पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण हे चंद्राला स्थिर ठेवतंय. पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे 9.8 आहे पृथ्वीचा, तो चंद्राला बांधून ठेवतोय आणि त्यामुळे त्या चंद्राचा परिणाम आपल्या सर्वांच्या पाण्यावर होतो. आणि त्यामुळे आपण बघतो की भरती ओहोटी येते. पौर्णिमेला खूप मोठी भरती येते. हाय टाईड म्हणतो आपण त्याला. आणि अमावस्येला ते पाणी कमी होतं. कोण सांगेल हे पाणी कुठं जातं? समुद्रातील पाणी कुठं जातं हे? आणि कुठून बाहेर येतं आणि कुठं जातं परत? तिथेच असतं, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ते उचंबळून येतं. एका बाजूला भरती आली, त्याच्या विरुद्ध बाजूला ओहोटी. नाही, दुसऱ्या बाजूला ओहोटी नाही येत कधी. पण सगळीकडे पाणी भरतीच कुठेच येते. जात नाही. पाणी पाणी कुठेच कुठं जात जात नाही. नाही हा शब्द बरोबर आहे, पण दुसरीकडे हम्म. ओहोटी येत नाही. हा, ठीक, बरोबर. हाय टाईड म्हणजे काय होतं की पाण्यावर हा परिणाम होतो आणि पाणी उसळलं जातं, बाहेर येतं. तसंच आपल्या शरीरामध्ये 72% पाणी आहे. आपल्या मनावर पण हा चंद्र परिणाम करतो. आणि त्यामुळं भारतीय सनातन संस्कृतीमध्ये प्रौष्ठपदी पौर्णिमा जर सोडली तर 11 पौर्णिमांना जवळजवळ सण दिलेले आहेत. चैत्र पौर्णिमेला सण आहे, वैशाख पौर्णिमेला सण आहे, ज्येष्ठ पौर्णिमेला सण आहे, आषाढ पौर्णिमेला सण आहे. आपण आत्ताच गुरुपौर्णिमा साजरी केली. आषाढ पौर्णिमा ही व्यास पौर्णिमा म्हणतो आपण त्याला. आता श्रावण पौर्णिमा येईल, तिला आपण राखी पौर्णिमा म्हणतो. मग भाद्रपदात प्रौष्ठपदी पौर्णिमा येते. ही पौर्णिमा फक्त नाही आहे, तर 11 पौर्णिमांना सण साजरे करतो आपण. कारण त्यावेळी तुमचं मन हे उल्हासित असतं, आनंदित असतं. तुम्ही ताजेतवाने फ्रेश असता. तुमची एनर्जी लेवल हाय असते पौर्णिमेच्या दरम्यान. आणि म्हणून बरेचसे लोक पौर्णिमेला सण, उत्साह, कुलदैवत, कुलाचार, कुलधर्म, मेडिटेशन किंवा गेट टुगेदर. तुम्हाला गेट टुगेदर कधी करायचं असेल मुलांचं, तर मित्र आहे तुम्ही, तर अमावस्येला कधी ठेवू नका. अमावस्येला संख्या कमी होती. तेजी मंदी ज्योतिषशास्त्रामध्ये दिली. तेजी मंदी ही तेजी मंदी पौर्णिमेला बाजारपेठ भरलेले असतात आणि अमावस्येला बाजारपेठामध्ये गर्दी कमी असते. लक्षात ठेवा. फक्त एकमेव अपवाद आहे, ती म्हणजे दिवाळीची अमावस्या, लक्ष्मीपूजनाच्या नंतरची येणारी. त्या दिवशी काय असतं तर रवीचं तेज, तूळ राशीमध्ये रवी असल्यामुळे रवीचं तेज कमी असतं आणि त्यामुळं तिथं चंद्राचा प्रभाव जास्त असतो. म्हणून एकमेव अमावस्या शुभ आहे आणि एकमेव पौर्णिमेला सण दिलेला नाही, प्रौष्ठपदी पौर्णिमेला. त्यामुळे हा चंद्राचा परिणाम हा या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे
या पृथ्वीवर मोठ्या प्रमाणामध्ये करत असतो आणि म्हणून तो आंतरवक्री ग्रह आहे. सूर्याच्या ऑर्बिटच्या आत फिरणारे जे कोणी ग्रह आहेत ते इनर ऑर्बिट प्लॅनेट आहेत. त्याच्यामध्ये व्हीनस, शुक्र, मर्क्युरी, बुध, चंद्र आणि पृथ्वी. आता इथं तुम्हाला कुंडली जेव्हा आपण बघतो तेव्हा ही पृथ्वी म्हणजेच कुंडली असते. दिस इज अवर ऑब्झर्वेशन पॉइंट. हीच कुंडली आहे तुमची, जे मांडलेलं आहे ना चौकोन, हा हेच पृथ्वी आहे. इथं चौकोन मांडलाय. आणि मग बहिर्वक्री ग्रह म्हणजे बहिर्वर्ती ग्रह कोण आहेत? बहिर्वर्ती म्हणजे बाहेरच्या ऑर्बिटमध्ये. तर सगळ्यात बाहेर आहे पहिला रवीच्या दुसऱ्या ऑर्बिटमध्ये. कोण सांगेल कुठला ग्रह आहे? मंगळ. नंतर दुसऱ्या ऑर्बिटमध्ये कोण आहे? गुरु आहे. गुरु आहे. हा. आणि तिसऱ्या ऑर्बिटमध्ये कोण आहे? शनी. शनी. म्हणजे सगळ्यात हायेस्ट डिस्टन्स पृथ्वीपासून असलेला कुठला ग्रह आहे? शनी. शनी. 2 नंबर कोण आहे? गुरु. गुरु. 3 नंबरला कोण आहे? मंगळ. मंगळ. बरोबर. म्हणजे आज आपण आता जे ज्योतिष शिकायला सुरुवात करणार आहे, या ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला पृथ्वी सापेक्ष गणित शिकायचं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्याला सूर्य हा फिरतोय असं गृहीत धरायचं आहे. खरं सूर्य फिरत नाही. सूर्य हा तारा आहे आणि तो स्वयंप्रकाशित आहे. तारे काय असतात? ग्रह आणि ताऱ्यांबद्दल आपण प्लॅनेट आणि स्टार्स याचा आपण डिफरन्स बघितला लहानपणी, की तारे सर्व स्वयंप्रकाशित आहेत आणि ग्रह परप्रकाशित असतात. ग्रह एका जागेकडून दुसऱ्या जागेवर फिरतात, तारे एका जागी फिक्स असतात, असे आपण डिफरन्स बघितले. त्याप्रमाणे सूर्य हा फिक्स आहे, तो स्वयंप्रकाशित आहे आणि त्याचा प्रकाश हा इतर ग्रहांवर जातो आणि त्यामुळे आपल्याला चंद्राकडून प्रकाश आल्यासारखं वाटतो. चंद्राकडे प्रकाश नाही आहे स्वतःचा. जेव्हा सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडतो तेव्हा आपल्याला असं वाटतं, अरे पौर्णिमा झाली, चंद्राकडून प्रकाश येतोय. खरं काय असतं? तर पृथ्वी, चंद्र आणि सूर्य हे एकामेकापासून 180 डिग्रीवर गेल्यामुळं पृथ्वीची सावली चंद्रावर पडत नाही आणि आपल्याला पौर्णिमा दिसते. ती शिकायचं आपण हळूहळू. आता चौथा पॉईंट काय बघितला आपण? तर पृथ्वीचा उपग्रह चंद्र असल्यामुळे तो चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आणि त्यामुळे पंचांगाची निर्मिती झाली. कारण चंद्रावर अवलंबून राशी आहेत, चंद्रावर अवलंबून तिथी आहे, चंद्रावर अवलंबून करण आहे, रवी आणि चंद्राच्या बेरजेचा संबंध योगाशी आहे आणि सूर्याशी संबंधित वार आहे. म्हणजे तुम्हाला पंचांग शिकायचं असेल तर रवी आणि चंद्राची गती, भ्रमणमार्ग हे शिकले पाहिजेत. ज्योतिषशास्त्रामध्ये रवीच्या भ्रमणमार्गाला म्हणजे रवीच्या ऑर्बिटला, हे जे ऑर्बिट आहे रवीचं, याला क्रांतिवृत्त म्हणतात. याला क्रांतिवृत्त म्हणतात. रवी ज्या मार्गाने भ्रमण करतो असं आपण ज्याची कल्पना करतो, या मार्गाला काय म्हणतात? क्रांतिवृत्त. आणि चंद्र ज्या मार्गाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालतो, चंद्र ज्या मार्गाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालतो त्याला चंद्राचं विक्षेप वृत्त म्हणतात. विक्षेप, हे चंद्राचं विक्षेप वृत्त आहे. आणि नंतर काय होतं आता बघा, इथं पृथ्वी आहे असं गृहीत धरू आपण आणि हा त्याच्या भोवती सूर्य फिरतोय. हा सूर्य इथं. आणि पृथ्वीभोवती कोण फिरतोय? चंद्र. पृथ्वी सूर्याभोवती फिरतीये, बरोबर आहे का? हे बघा, ही कोण आहे? पृथ्वी आहे, अर्थ. ई लिहिलं म्हणजे अर्थ आहे. हा कोण आहे? सूर्य म्हणजे सन, एस. आणि पृथ्वीभोवती, अर्थ ई भोवती चंद्र फिरतोय. चंद्राला आपण काय म्हणूया? मून. एम, मून म्हणजे काय? चंद्र. फिरतोय चंद्र, याला आपण मून म्हणूया, मून. यामध्ये मी तुम्हाला आता हे जे
ब्लू कलरनं दाखवतोय हे 2 छेदनबिंदू तयार झाले दिसतात का तुम्हाला स्क्रीनवर? दिसले का ब्लू कलर मध्ये 2 छेदनबिंदू? हो हो सर. सर. हा. आता हे 2 छेदनबिंदू म्हणजे काय आहेत? कोण सांगेल? सर राहू आणि केतू. येस. हा काय आहे? राहू आहे आणि हा कोण आहे? केतू आहे. दक्षिण दिशेला जो असतो साऊथ नोडला तो केतू असतो आणि उत्तर बाजूला जो असतो तो राहू असतो. येते लक्षामध्ये? राहू आणि केतू कोण आहेत? तर छेदन बिंदू आहेत. राहू आणि केतू कोण आहेत? छेदनबिंदू आहेत. छेदनबिंदू. छेदनबिंदू म्हणजे रवीचा भ्रमणमार्ग आणि चंद्राचा भ्रमणमार्ग ज्या ठिकाणी एकमेकाला छेदतात ते बिंदू म्हणजे कोण आहेत? राहू केतू. मग राहू केतू हे ग्रह आहेत का? नाही. तुम्ही कोणीही प्रवचन ऐकायला कीर्तन ऐकायला आलेलं नाहीये. तसं जर असेल तर तुम्ही लॉग आउट व्हा. तुम्हाला प्रश्नांची उत्तर द्यायला लागतील. तुम्ही कीर्तन प्रवचन ऐकायला आलेलं नाहीये. हे खगोलशास्त्र आहे. तुम्हाला जर खगोलशास्त्र समजलं तर तुम्ही पुढे जाऊ शकाल, नाही तर तुम्हाला काहीच कळणार नाही. तुम्ही इंटरॅक्टिव्ह सेशन झाला पाहिजे. तुम्हाला समजतंय का राहू केतू काय आहेत? छेदनबिंदू. छेदनबिंदू आहेत. त्यांना छेदनबिंदू. स्वतःचा असा काही आकार आहे का? त्यांना स्वतःचा असं काही डायमीटर आहे का? त्यांना स्वतःची अशी काही कक्षा आहे का? नाही. ते कोणावर अवलंबून आहेत? ते फक्त छेदनबिंदूवर अवलंबून आहे. भ्रमण रविचंद्र- मार्गांवर भ्रमण Yes, मार्गावरच असतात. भ्रमण मार्गावर अवलंबून आहेत. म्हणजे ते सगळ्यात जास्त परिणाम कोणावर करतील राहू केतू? नाही, रविचंद्रावर करतील. कुंडलीमध्ये रविचंद्रावर सगळ्यात जास्त परिणाम राहू केतू करतात. लक्षात ठेवा. जेव्हा कुंडलीमध्ये केतू चंद्र युती असती, राहू चंद्र युती असती, रवी राहू युती असती, रवी केतू युती असती, ती एक प्रकारचा आपल्याला कुंडलीमधला तो दोष मानला जातो. येते लक्षामध्ये? म्हणजे तुम्हाला राहू केतू समजले. आंतरवक्री ग्रह कुठलेत सांगा? फक्त चंद्र. नाही. आंतरवक्री ग्रह कोण आहेत? बुध आणि बुध शुक्र. आणि शुक्र. शुक्र बुध शुक्र. चंद्र हा कोण आहे? उपग्रह आहे. उपग्रह. पृथ्वीचा उपग्रह. पृथ्वीचा उपग्रह आहे. बरोबर आहे. आपण जी आता पंचांग शिकणार आहे हे सूर्य सापेक्ष आहे का पृथ्वी सापेक्ष आहे? पृथ्वी सापेक्ष. म्हणजे पृथ्वी हा त्याचा ऑब्झर्वेशन पॉइंट आहे. पृथ्वीवरून आपण बघतोय. बरोबर आहे का? हो. त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये रवी हा ग्रह दिसणार आहे. पण कुंडलीमध्ये पृथ्वी दिसेल का? नाही. नाही दिसणार. आता आपण 9 ग्रहांची उत्पत्ती बघितली. 9 ग्रह कसे आहेत? तर रवीच्या आतमध्ये 2 ग्रह आहेत. पृथ्वी बरोबर एक जो उपग्रह आहे तो चंद्र, असे झाले 3. नंतर रवी 4था, मंगळ 5वा, गुरु 6वा, सगळ्यात बाहेर शनी 7वा, राहू 8वा आणि 9 केतू. केतू. म्हणजे ऍक्च्युली ग्रह किती आहेत? फिजिकली ग्रह किती आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये? 7. 7 आहेत. 7. आणि 2 काय आहेत? उपग्रह. उपग्रह आहेत. हो. छेदनबिंदू आहेत. छेदनबिंदू. इंटरसेक्शन पॉइंट्स आहेत ते. बरोबर आहे. पण जसं आपण एखाद्या गावामध्ये असं म्हणतो की या 3 रस्ते एकत्र येतात, या ठिकाणी लहान मुलांना नेऊ नका, या ठिकाणी अमुक बाळंतिणीला नेऊ नका, तिकाटणं आहे, अमुक आहे, तमुक आहे. तसा तो एक जो पॉइंट असतो, नोडल पॉइंट असतो, जे छेदनबिंदू, ते शुभ किंवा अशुभ का मानले गेले? तर त्याच्यात ऑब्झर्वेशन असं आलं ऋषीमुनींना की जेव्हा रवीचा भ्रमण मार्ग हा फिक्स आहे आणि चंद्राचा भ्रमण मार्ग पण फिक्स आहे, कारण रवी हा तारा आहे आणि त्याच्या भोवती पृथ्वी फिरती, तो भ्रमण मार्ग फिक्स आहे. मग ते जे पॉइंट आहेत ज्या ठिकाणी 2 बिंदू एकमेकाला छेदतात, राहू केतू, हे राहू केतू जो स्पॉट आहे तो स्पॉट खराब आहे. तो ऍक्सिडेंटल स्पॉट आहे असं म्हणू, किंवा तो काही त्रासदायक स्पॉट आहे. आणि त्यामुळं
त्यांनी त्याला अशुभ मानलं गेलं. अशा प्रकारे 9 ग्रहांची उत्पत्ती इथं आपल्याला तुम्हाला स्क्रीनवर दिसलेली आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काही शंका आहेत कोणाच्या? नाही सर. जे उशिरा आलेत त्यांनी परत लक्षात घ्या, त्यांना दाते पंचांग जवळ ठेवायला लागेल. दाते बृहत पंचांग आणा. दाते बृहत पंचांग बाजारामध्ये विकत मिळते. ते पंचांग जवळ ठेवा. दर रविवारी सकाळी 11 वाजता ज्योतिष शिकण्याचा मोफत क्लास आहे. एनीवन कॅन जॉईन. कुणीही जॉईन होऊ शकतं. ज्योतिषशास्त्राची निर्मिती जे एव्हिडन्स आहेत, जे प्रूफ आहेत, ते 1500 वर्ष इसवी सनापूर्व ज्योतिषशास्त्राचे ग्रंथ उपलब्ध आहेत. अजून सुद्धा तमिळमध्ये आहेत, संस्कृतमध्ये आहेत. 1500 वर्ष म्हणजे साधारण आता आपण 2000 मध्ये आहे, 21व्या शतकात आहे, 22व्या शतकात आहे. याच्या आधी 1500 म्हणजे 3500-4000 वर्षापूर्वीपासूनचे ज्योतिषशास्त्राचे ग्रंथ आहेत. ज्योतिषशास्त्रामध्ये माइल्स जे आहेत, माइल्स ह्याच्याविषयी जेव्हा आपण संशोधन करू तेव्हा लक्षात येतं की ज्योतिषशास्त्रामध्ये याला योजन म्हणलेलं आहे. योजन. तुम्ही योजन शब्द ऐकलाय कुठं? हो. कुठं? हनुमान चालीसा. येस, हनुमान चालीसा. सहस्त्र योजन. हनुमानाची ती एवढी योजनात मोजली होती ती. बरोबर, ते सहस्त्र योजन आहे. आता सूर्य सिद्धांत नावाचा एक ज्योतिषशास्त्रीय ग्रंथ आहे की जो साधारण 500 वर्षापूर्वीपेक्षा जास्त जुना आहे. त्यामध्ये असं लिहिलंय की पृथ्वीचा डायमीटर त्यांनी इथं बसून घेतला बरं का, मोजलं बिजलं काही नाही. त्यांनी इथं बसून सांगितलं की पृथ्वीचा डायमीटर म्हणजे पृथ्वीचा व्यास, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो डायमीटर ऑफ अर्थ, ही सूर्य सिद्धांतानुसार 2400 माइल्स त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मॉडर्न सायन्स सांगतं की तो जो आहे डायमीटर पृथ्वीचा तो 2160 एवढा आहे. म्हणजे या शास्त्राची जी निर्मिती आहे ही निर्मिती होत असताना त्यांच्याकडे कुठली वैज्ञानिक उपकरणं नव्हती, पण मेडिटेशन आणि अंतर्ज्ञानच्या शक्तीद्वारे, दूरदृष्टीद्वारे, दर्शनाद्वारे त्यांनी काही गोष्टींचे शोध लावले. जे शोध आपण खरे मानून जे शास्त्र शिकायचं आहे त्याला ज्योतिषशास्त्र म्हणतात. त्यामुळे इथं तुम्हाला काही वेळा असा प्रश्न पडेल की हे असं का आहे, तर तुम्हाला इथं गृहीत धरायचं की हे दिलेलं आहे तर आत्ता गृहीत धरा, संशोधन आपण नंतर करायचं त्याच्यावर. तर सूर्य सिद्धांत ग्रंथ उपलब्ध आहे, तुम्ही तो मागवू शकता. गणिती भाग आहे त्याच्यामध्ये, फलादेश नाहीये. आता इथं बघा 108 वेळा जप करतो आपण सर्वजण, बरोबर आहे की नाही? 108 हो. मणी असतात माळेमध्ये. Yes, कशामुळे sir. असतात? काय कारण असेल त्याचं? त्या सूर्याचं जे diameter आहे, हम्म सूर्याचा जो डायमीटर आहे ना हम्म त्याच्या 108 पटीने पृथ्वीचं अंतर आहे, दोघांमधलं अंतर. आपले 27 नक्षत्र आहेत आणि त्याचे 4 चरण, तर 27 × 4 108. नाही नाही नाही, तो तर एक पार्ट झाला. 27 नक्षत्र, तर 27 नक्षत्र कुठून आली, तर रवीचे भ्रमण मार्गाला भागलंच जातं. पण मुळात 108 आकडा कुठून आला त्यांनी सांगितलं, पुगावकरांनी बरोबर आहे. जर अजून डिटेल मध्ये कोण सांगेल सांगा. इथं चित्रात दाखवलंय ना तुम्हाला, चित्रामध्ये दाखवलंय ना, हे काय चित्र दिसतंय की तुम्हाला? 108 टाइम्स अंतर दिसतंय का तुम्हाला? 108 आहे. काय 108? पृथ्वी आणि चंद्राचं हे डिस्टन्स. चंद्राभोवती पृथ्वीची प्रदक्षिणा आहे का सर ती? नाही नाही नाही, चंद्राभोवती प्रदक्षिणा नाहीये. तर त्यांच्यातलं डायमीटर आहे. हा, हे बघा, पृथ्वीचा डायमीटर जो आहे आणि सूर्याचा डायमीटर आहे, याच्यामध्ये जर आपण अंतर बघितलं, आपण एखादा मंत्र म्हणायला सुरुवात केली, समजा मी एक मंत्र म्हणलं ओम नमः शिवाय, तर हा सूर्यापर्यंत पोचायला, सूर्य हा हिलिंग पॉइंट आहे, तिथपर्यंत पोचायला 108 वेळा तो आपल्याला चॅन्टिंग करायला लागतो. कारण अर्थ डायमीटर आणि सन डायमीटर याच्यामध्ये कंपॅरिझन केली
तर पृथ्वीच्या डायमीटरला 108 ने गुणल्यानंतर सूर्याचा डायमीटर तयार होतो. The diameter of the sun is about 108 times the diameter of the earth. हे पृथ्वीपासून 108 वेळा आपण असं जरा एक पृथ्वी 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 केली तर बरोबर 108 पृथ्वींची डायमीटर ठेवल्यानंतर जे अंतर येतं ते आहे सूर्याचा डायमीटर येतो. त्यामुळे 108 हा आकडा आपल्याला आपण त्याच्यामधून घेतलेला आहे आणि हे हे जे अंतर आहे हे सूर्य सिद्धांतामध्ये दिलेलं आहे. सूर्य सिद्धांतामध्ये त्यांनी काय सांगितलं तर त्यांनी सांगितलं की पृथ्वीचा जो डायमीटर आहे म्हणजे पृथ्वीचा व्यास हा जवळजवळ 1600 योजना आहे म्हणजे 8000 मैल. आणि जेव्हा आता मॉडर्न सायन्सने काय केलं विमानं पाठवली काय रॉकेट पाठवली सॅटेलाइट पाठवली आणि चेक केलं तेव्हा त्यांच्या आलं की तो 7928 आहे आणि आपल्या ग्रंथामध्ये दिलाय 8000 मैल्स. म्हणजे किती ॲक्युरेट आपण इथं बसून सांगितलं बघा उत्तर. 7928 कसं काढलं असेल त्यावेळच्या लोकांनी हे सांगा बघू कोण सांगेल मला. आपल्या सूर्यसिद्धांत ग्रंथामध्ये 8000 मैल दिलेलं आहे. मॉडर्न सायन्सने एक्झॅक्ट सांगितलं 7928 आहे म्हणून. कसं काढलं असेल पूर्वीच्या लोकांनी. काही सांगता येत नाही सर. अंतर्ज्ञानानेच ना. सांगता येत नाही. येत नाही सर सांगता. मेडिटेशन. मेडिटेशन बरं अजून नाही सर, ते पृथ्वी भ्रमण हे 365 दिवसांचं धरलं आणि त्याच्यातले 8 प्रहर धरले की नाही हम्म. तर त्याचा गुणाकार केला तर तो 2920 होतो आणि त्याच्या हिशोबाने ते काढलं असणार 365 गुणिले 8 केलं किती आलं 229 आणि त्याचं पूर्ण त्याच्याबरोबर सूर्याबरोबर फिरतानाचे दिवस त्याचे 365 घेतले तर 3 दोन्ही 6 असं काहीतरी ते येते 8000 काहीतरी. नाही 365 गुणिले 8 उत्तर 2920 येलो. हो हे झालं एकाचं पण पूर्ण वर्ष ह्याचा पृथ्वीचं सूर्याभोवतीचं भ्रमण घेतलं तर ते 365 दिवसाचं घेतलं तर ते त्याला गुणिले 365 केलं की बरोबर बसते. म्हणजे एक चंद्राचं भ्रमण आणि पृथ्वीचं भ्रमण दोन्हीचा गुणाकार 8 वेळा केला तर अरे देवा. नाही चुकते काहीतरी सॉरी. तर्जनी. सूर्यसिद्धांत ग्रंथामध्ये शनीचं डायमीटर त्यांनी पृथ्वीवर बसून सांगितलं की 73,882 मैल असेल. मॉडर्न सायन्सने सांगितलं 72,000 आहे. सगळ्यात लांब आहे पृथ्वीपासून शनी. तरी आपल्या कुंडलीमध्ये आपल्याला तो फळ देतोय कारण आपले ऋषीमुनी त्याला सेन्स करू शकले. शनीची भ्रमण सेन्स करू शकले. त्यांनी किती सांगितलंय 73,882 आणि नवीन मॉडर्न सायन्सने जेव्हा मोजलं तेव्हा तो आला 72,000 मैल्स. म्हणजे आपलं ज्योतिषशास्त्राचे जे ग्रंथ आहेत ते अचूक आहेत पण आपण अभ्यास करताना कुठतरी कमी पडतो. आपल्याकडनं तेवढा अभ्यास होत नाही आपल्याकडनं तेवढं डेडिकेशन होत नाही. बुधाचं पण सेम आहे. बुधामध्ये त्यांनी 3008 मैल सांगितलं सूर्य सिद्धांतामध्ये. मॉडर्न सायन्सने मोजलं तर दिसलं 3100 मैल्स आहे. 12 मैलचा फक्त 92 मैलचा जवळ त्याच्यामध्ये फरक आहे. आता ऋग्वेदामध्ये एक रुची आहे बघा. ऋग्वेद तर 5000 वर्षापेक्षा सुद्धा जुना आहे. डायमीटर ऑफ सन 108 टाइम्स दॅट ऑफ अर्थ. ऋग्वेदामध्ये अशी ऋचा दिलेली आहे की 108 आकडा तिथून आलेला आहे आपला ऍक्च्युली. आणि त्यामुळे तुम्हाला कुठल्याही मंत्राचं चॅन्टिंग तुम्ही मंत्राचा जप 108 वेळा करता त्याच्यानंतर तो रिझल्ट द्यायला तुम्हाला सुरुवात करतो. जुग सहस्त्र योजन पर भानू लिल्यो तही मधुर फल जानू. आता हे जे हनुमान चालिसामध्ये रवी आणि पृथ्वीमधलं जे अंतर दिलेलं आहे हे तुलसीदासांनी जे लिहिलेलं आहे
त्याच्या आधीच या सगळ्या गोष्टी शास्त्रात दिलेल्या होत्या, त्यानंतर शोध लागले. तरी पण आपण हनुमान चालिसा रोज म्हणतो, म्हणून जुग सहस्त्र त्याने तिथं दिलेले आहे. एक जुग म्हणजे 12,000, एक सहस्त्र म्हणजे 1,000 आणि एक योजन म्हणजे 8 मैल. 8 मैलचा एक योजन होतो. तर 12,000 गुणिले 1,000 गुणिले 8 हे काय होतं? एकूण अंतर होतं. डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन. तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करा, पृथ्वी आणि सूर्यामधला अंतर, हे तुम्हाला एवढं दिसेल. बघा सर्च करून किती येतंय. डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन सर्च करा, किती येतंय बघा. नाईन सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो 96000000. बाकीचे म्हणतात बाकीचे बघतील, आपण नको बघायला, शोधतात बाकीचे. माइल्स 93 मिलियन माइल्स 93 मिलियन्स येते. येस, 93 मिलियन्स आहे. 149.6 मिलियन किलोमीटर. 93,000 मिलियन म्हणजे किती झाले? 93 मिलियन म्हणजे किती झाले? 93 मिलियन्स म्हणजे 9,300 lakhs. 9,300 lakhs. 9,30,00,000. आता आपण एक काही सूर्यसिद्धांतातली गणितं थोडी लांब ठेवू आणि प्रत्यक्ष आपण पंचांगशास्त्र जे शिकायचं आपल्याला त्याच्यात थोडीशी माहिती घेऊया. एक तुम्हाला स्क्रीनवर मी इमेज शेअर केलेली आहे. त्या इमेजमध्ये मध्ये सूर्य आहे. सूर्याच्या बाजूला शुक्र, बुध, पृथ्वी, मग पृथ्वीचा उपग्रह चंद्र, मग गुरु, मंगळ आणि सगळ्यात शेवटी शनीचं ऑर्बिट आहे. अशी एक फिगर तुम्हाला दाखवली. हे सगळे ग्रह आपापल्या कक्षेनुसार वेळेत फिरत असतात. ते कधीही असं म्हणत नाहीत की मी आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, आज माझ्या मुलाचं लग्न आहे, आज माझ्या अमुक हे झालेलं आहे, किंवा आज मला आजारी आहे, आज आमच्या घरात पाहुणे येणार आहेत म्हणून मी उशिरा उगवतो, असं सूर्य कधी म्हणत नाही. की मी काल रात्री झोपलोय, काल आमची पार्टी झाली, मी उशिरा उगवतो. त्याच्या वेळेमध्ये त्या वेळेत ठरणाऱ्या वेळेत उगवणारे आणि मावळणारे, आणि त्याच्या वेळा पंचांगामध्ये दिलेले असतात. म्हणजे ग्रहांच्या भ्रमणांच्या वेळा ज्या पुस्तकामध्ये दिलेल्या असतात, ग्रह उदित काल आणि ग्रहांच्या अस्तकाल हे सगळे ज्या पुस्तिकेमध्ये दिले असतात तिला पंचांग म्हणतात. लक्षात आलं? तर आता एक खूप छान गोष्ट आपण बघूया की जी आपल्याला ऋषीमुनींनी देणगी दिली आहे, आणि मग आपण थोडासा पुढचा पार्ट बघूया. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्याकडं ऋषीमुनींनी सगळ्या जगाला एक देणगी दिली, ती म्हणजे वार. जगामध्ये असं आहे का हो की आज अमेरिकेमध्ये रविवार नंतर सोमवार येतो आणि युके मध्ये रविवार नंतर बुधवार येतो, असं कधी होतं का? तर नाही, सगळीकडे रविवार नंतर सोमवार येतो, सोमवार नंतर मंगळवार येतो, मंगळवार नंतर बुधवार येतो, आणि हा क्रम ठरलेला आहे. आणि आर्यभट्टाने त्याचा शोध लावला. त्याचं त्यांनी सूत्र दिलं, आ मंदात शीघ्र पर्यंताम होरेशः. म्हणजे मंदगती ग्रहांपासून शीघ्रगती ग्रहांपर्यंत क्रमाने ग्रहांचे जर होरे मोजले तुम्ही, तर त्याच्यामध्ये शनीपासून, शनी हा मंद ग्रह आहे म्हणजे स्लो प्लॅनेट आहे, हायएस्ट स्लो प्लॅनेट, कारण तो लांब आहे ऑर्बिट पासून. आणि पृथ्वीच्या जवळ कोण आहे? चंद्र आहे. तेव्हा चंद्र हा शीघ्रगती ग्रह आहे. आपण मागाच्या फिगर मध्ये बघितलं, सगळ्यात लवकर प्रदक्षिणा कोण पूर्ण करेल? तर चंद्र पूर्ण करेल, जवळ आहे तो. आणि सगळ्यात लांब कोण आहे? शनी आहे. तेव्हा शनीला स्लो म्हणलेलं आहे, मंद मंद म्हणलेलं आहे त्याला. तर ज्यावेळी आपल्याला दिवस, आज रविवार आहे हे शोधून काढायचं असेल,
तर त्यासाठी होरा कोष्टक अभ्यासायला लागतं. किती जणांकडे पंचांग नाहीये आज तेवढे सांगा मला फक्त. म्हणजे ते पंचांग उघडणार नाही. आहे ना? माझ्याकडे नाहीये. जुनं असलं तरी नाही. माझ्याकडे चालेल. नाही नाही सर आमच्याकडे. नाहीये सर. माझ्याकडे पण नाही. नाही. ठीक. माझ्याकडे पण तीन चार जणांकडे नाहीये. बाकी सगळ्यांकडे आहे असं वाटतंय. 5 जणांकडे नाहीये. आहे. हं? आणि कुणी गाडी बिडीमध्ये ऐकत क्लास करू नका बरं का, तसला क्लास नाहीये हा. गाडीमध्ये मी प्रवास करतोय आणि मग तसं येऊ नका ज्योतिष शिकायला. एवढा वेळ नसेल तुम्हाला तर असले कोर्स करू नका. मी बस स्टँडवर उभारलोय, मी इकडं आहे, मी तिकडं आहे. हां, तर तसले करू नका. काही त्याला गरज नाहीये ज्योतिषशास्त्र तुम्हाला शिकायची. तुमच्याकडे एवढा सुद्धा जर वेळ नसेल शास्त्र शिकण्याची, तर तुम्ही हे करू नका कोर्स. कारण हे तुम्ही अर्धवट ज्ञान घेणार अभिमन्यूसारखं. आत घुसायचं तुम्हाला माहित आहे, बाहेर पडायला कळणार नाही काय. तर आता ज्यांच्याकडे हे नाहीये त्यांच्यासाठी आपण गुगलवरची इमेज ओपन करू. मग ज्यावेळी पुढच्या रविवारी पंचांग सर्वांकडे येतील असं मला वाटतंय. अपेक्षा करतो मी तशी, की हो सगळ्यांकडे असतील. त्यावेळी मग आपण पान नंबर सांगेन. आता कोणी पान नंबर जर सांगितलं तर सगळेजण ओपन करतील. होरा कोष्टक सर. कुठे आहे पंचांगामध्ये? सांगा, होरा कोष्टक कुठल्या पानावर आहे? कोण सांगू शकेल? होरा कोष्टक 103 पान नंबर 103 होरा कोष्टक व शिवालिखित चौघडिया मुहूर्त. बरोबर. आता आपण काय करू, तुमच्या सगळ्यांच्या इंटरेस्टेड लोकांचा एक ग्रुप तयार करूया. त्या ग्रुपमध्ये जो पण पंचांग वेळात नाही तोपर्यंत ह्या इमेज आपण सर माझ्याकडे छोटा आहे सर, मोठं नाही आहे. त्यात आता होरा कोष्टक कुठं बघणार आपण? हा मग तेच त्याच्यात नाही मिळणार मला सर. नाही, आणि तुमचे सर आहे माझ्याकडे पण. बघते सर मी पण तेव्हा बोलणं बिलं ना कुठलं पंचांग आहे तुमच्याकडं? माझ्याकडे दाते पंचांग सर. सांगितलं मी त्यांनी. दाते पंचांगामध्ये आहे ना बॅक पेजला. सॉरी सर, रुईकर पंचांग दुसरे. ए सर माझं दात पंचांग कुठे गेलं? हा सर माझ्याकडे पण आहे, काढले मी. काढा. हा, पहिला बरं, मग कुठला मी होरा येतोय? पहिला बघते वार सर, कुठला आहे सांगा मी तुमच्याकडं? बघते. रविवार आहे. रवी रविवार आहे. आपण हा, इथेच आहे की. क्या हुआ? हाँ कामा कर रहे हैं. हे बघा, मी आता सगळ्यांना म्यूट करतो 1-2 मिनिटं हा सर. प्रेझेंटेशन. ಆಮೇಲೆ ಮಾತಾಡ್ತೇನೆ ನಿಂಗೆ. ನಾನು ಸ್ವಲ್ಪ ಕ್ಲಾಸ್ನಾಗ ಇದ್ದೀನಿ. ज्यांच्याकडे कोष्टक नाहीये त्यांनी बघा, पंचांगामध्ये असं होरा म्हणजे तास. होरा म्हणजे तास. होरा म्हणजे आवर, घंटा. इथं वार दिलेत पहिले 1 2 3 4 5 6 7 आणि 8. पंचांगामध्ये तुम्हाला टीप दिलेली इथं प्रत्येक दिवसाला एकूण 24 होरे असतात. किती होरे असतात? 24. 24 म्हणजे जसं 24 तास असतात तसे 24 होरे असतात. आता रविवारी पहिला होरा कोणाचा आहे बघा? रवीचा. रवीचा आहे. रवी. मग शुक्र आहे, मग बुध आहे, मग चंद्र आहे, मग शनी आहे, मग मंगळ आहे. तर ह्याचा क्रम कुठून आला? तर आर्यभट्टाने याचा क्रम दिला. आमंदात शीघ्रपर्यंताम होरेशः. आमंदात शुक्रपर्यंत. आमंदात म्हणजे काय? तर शीघ्र गती ग्रहांपासून मंद गती ग्रह म्हणजे बघा इथं शनी सगळ्यात बाहेरच्या मगाशी चित्र दाखवलं आपण, सगळ्याच्या बाहेरच्या ऑर्बिटमध्ये शनी होता. त्याच्या आतल्या ऑर्बिटमध्ये गुरु होता. हा गुरु त्याच्या ऑर्बिटमध्ये होता, कारण तो सगळ्यात बाहेरचा ग्रह शनी. मग त्याच्या आतला मंगळ, त्याच्या आत रवी, त्याच्या आत शुक्र, त्याच्या आत बुध, आणि त्याच्या आत चंद्र, त्याच्या आत पृथ्वी होती. बरोबर की?
हे बघितलेलं की नाही चित्र मगाशी आपण चित्र बघितलेलं ना, माहिती सूर्य सन सेंट्रिक हो. आणि हो सर. ध्रुव हो सेंट्रिक. सर हो सर हो सर तर आणि तोच क्रम सापेक्ष इथं आणि लिहिलेला आहे. काय क्रम लिहिलेला आहे? तर शनी नंतर गुरु, मंद म्हणजे स्लोएस्ट प्लॅनेट इज शनी, देन ज्युपिटर, देन मार्स, देन सन, देन व्हीनस, देन देन मर्क्युरी, मर्क्युरी, देन मून. मून. मंद गतिग्रह हळूहळू शीघ्र गतिग्रहांपर्यंत आले आणि मग त्याचा क्रम तयार झाला आणि हाच क्रम सगळीकडे फॉलो होईल. बघा आता चंद्रानंतर परत शनी, परत गुरु, परत मंगळ, परत रवी, परत शुक्र, परत चंद्रानंतर शनी. मग सोमवारी काय झालं? शनी नंतर गुरु, नंतर मंगळ, मग रवी, परत शुक्र, परत बुध, असे 24 होरे झाल्यानंतर सोमवारी सूर्योदयाला चंद्राचा होरा आला म्हणून सोमवार म्हणजे सोम म्हणजे संस्कृत मध्ये चंद्र चंद्र. म्हणून सोमवार आला. हाच क्रम परत फॉलो केला. शनिवारी मंगळ. आपल्याकडे वार जो असतो याच्याबाबत एक गैरसमज आहे सगळ्यांकडे, लक्षात ठेवा. हिंदू धर्मातल्या लोकांनी तर ठेवलाच पाहिजे लक्षात, की उदयात उदयम वार हा एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत एक वार असतो. रात्री 12ला वार बदलत नाही. काही जण रात्री 12ला जेवायला जातात आणि तिथंच उपास सोडतात. तसं करायचं नाही. जर तुमचा पूर्ण दिवस उपास असेल मंगळवारचा गुरुवारचा, तर तो तुम्हाला जसं एकादशीचं पारणं असतं आपलं सकाळी, तसा तो सकाळी सूर्योदयाला सोडायला लागतो. 12 नंतर काही होत नाही आपल्याकडे, कारण आपण निसर्गावर आधारित पंचांग आहे आपलं. सूर्योदय झाला की एक वार संपतो आणि दुसरा वार सुरू होतो. उदयात उदयम वाराहा. वाराची व्याख्या काय केली? 7 वार आहेत आणि उदयात उदयम वाराहा म्हणजे एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतच्या कालावधीला वार असे म्हणतात. मग आता इथं आपण काय करणार आहे? सोमवारी, आता उद्याच्याला वार कुठला आहे? सोमवार. उद्या सोमवारी सकाळी सूर्योदयापासून 1 तास चंद्राचा होरा असतो. होरा म्हणजे काय? डिफाईन्ड हॉवर, फिक्स आहे हा. उद्या सूर्योदय किती वाजता आहे? मोबाईलवर चेक करा की तुमच्या लोकल सूर्योदय किती वाजता आहे. तिथून 1 तास चंद्राचा होरा आहे म्हणून सोमवार आहे. मंगळवारी सकाळी 1 तास मंगळाचा होरा आहे. बुधवारी सकाळी 1 तास बुधाचा होरा आहे. गुरुवारी सकाळी गुरुचा होरा आहे. शुक्रवारी सकाळी शुक्राचा आहे आणि शनिवारी शनीचं आहे. असं करत 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 आपण रात्री गेलो, परत दिवसा आलो आणि शनिवारच्या पहाटे मंगळवारपर्यंत गेलो. मंगळानंतर आमंदात शीघ्रपर्यंत बघितलं तर रवी येतो म्हणून रविवारी सकाळी रवीचा होरा म्हणून रवी आला. म्हणजे याची मांडणी कशी केली आहे? सगळ्यात बाहेरचा ग्रह शनी, मग गुरु, मग मंगळ. इथं तुम्हाला शनीच्या याच्यामध्ये दिसेल बघा. शनिवारी तुम्हाला एक्झॅक्ट लांब ग्रह कुठलेत आणि जवळ ग्रह कुठलेत दिसतात. हे बघा, शनी, गुरु, मंगळ, मग येणार रवी, सूर्य, मग शुक्र, बुध, चंद्र. आणि मग चंद्र. आता ज्यांना फलादेश शिकायचं आहे, ज्यांना काहीतरी काम करायचं आहे फलादेशामध्ये, त्यांनी बघा इथं लक्षात ठेवा की रवीपासून आपण जर 2 फॅमिली केल्या तर हे सगळे बहिर्वक्री ग्रह आहेत. ह्यांचा एक वर्ग तयार होतो आणि ह्यांचा एक वर्ग तयार होतो. शुक्र, बुध, चंद्र हे सगळे कोण आहेत? अंतर्वक्री. वक्री ग्रह आहेत. मंगळ, गुरु आणि शनी हे वेगळे ग्रह आहेत. ह्यांचा फलादेश वेगळा बघितला जातो. चंद्र, बुध, शुक्राचा वेगळा बघितला जातो. चंद्र, बुध, शुक्र हे लगेच फळ देणारे ग्रह आहेत आणि त्यांच्या क्रिया तात्पुरत्या असतात. शनी, गुरु, मंगळ हे लॉंग टाइम अफेक्ट करतात तुमच्या जीवनावर. तुमच्या कुंडलीमध्ये जेव्हा ते येतात तुमच्या स्थानामध्ये, समजा मंगळ आला सप्तममध्ये, बायकोशी भांडण झालं, 6 महिने ती वराग धरणार डोक्यात तुमचा, कारण तो बहिर्वक्री ग्रह आहे. जास्त तो परिणाम करणार आहे. गुरुचा परिणाम 13 महिने राहणार आहे. शनीचा परिणाम 2.5 वर्ष राहणार आहे, कारण त्याचा कालावधी तेवढा आहे. तसं शुक्र, बुध, चंद्राचा थोडे दिवस, चंद्रा 2.25 दिवस, बुध 28 दिवस, शुक्र 18 ते 24 दिवस व्हॅरी असतो तो. त्यामुळे याचा परिणाम आपल्याला ज्योतिष शिकायला होणार आहे. इथपर्यंत समजलंय? होरे समजले का बघा, नाहीतर विचारा मला काय होऱ्यांबद्दल माहिती. हो सर. हा हम्म समजले काय समजले? सर. काय समजले? होरा हम्म होरा तेच की, पण काय समजलं? होरा म्हणजे काय? दिवसाचे
20 भाग. 24 तास त्यातला एक एक भाग त्यातल्या भागाला त्यातला एका भागाला होरा. दिवसाचे नाही, एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतच्या कालावधीला 24 न भागल्यानंतर जो एक कालावधी येतो त्याला होरा म्हणतात. आत्ता कुठला होरा चालू आहे कोण सांगेल? आज सूर्योदय किती वाजता झाला सांगा. गुगलवर पण तुम्हाला मिळेल, पंचांगाची गरज नाही. पंचांग नाही म्हणू नका. सनराईज टुडे एवढं टाका गुगलवर, तुम्हाला कळेल. जे पुण्यात आहेत त्यांनी पुण्याचं टाका, ज्या ज्या गाव आहेत त्यांनी त्या त्या गावाचं टाका. टुडेच सनराईज आणि पुढे गावाचं नाव टाका. गुरुचा होरा आता सर गुरुचा. सांगा सनराईज टुडे. 6:14 ला झाला सर सनराईज 6:17. पुण्यामध्ये. शनीचा आहे सर. गुरुचा हा? होता. 6:13. गुरुचा होरा येते सर. 6:17. अहो थांबा जरा, काढला कसं सांगा ना लोकांना तुम्ही. गुरुचं येतं ठीक आहे, पण काढला कसा ते सांगा. 6:17 पासून आता कॅल्क्युलेशन करणार. एक मिनिट, आता 6:17 आजचा सूर्योदय. उद्याचा सूर्योदय किती आहे? 6:18. उद्याचं बघा. 6:18. म्हणजे किती तास झाले दोन्ही मध्ये अंतर? 24 तास जवळ. 24 म्हणजे 24 ला 24 न भागल्यावर 1 तास येणार. म्हणजे आता सकाळी 6:18 सूर्योदय झाला ना. कितीला झाला? 17. 17. 6:17 झाला ना, बरोबर आहे. अधिक 1 तास मिळवला. 7:17 संपला. 7:17 कुठला होरा संपेल आजचा कोण सांगेल? रवीचा. रवीचा, बरोबर आहे. रवीचा. 1 तास ऍड झाला ना आपला. आता अधिक 1 तास, अजून 1 तास मिळवला. आता कोणाचा होरा सुरू होईल? शुक्र. इथं बघा, इथं लिहिले बघा. ज्यांना समजत नाही त्यांनी बघा, इथं शुक्र आहे. दुसरा होरा शुक्राचा आहे. म्हणजे 8:17 पर्यंत शुक्र आहे. 8:17, 9:17, 10:17. आता 9:17 पर्यंत कोण राहील? 12:17. बुध. 10:17 पर्यंत कोण राहील? चंद्र. चंद्र. 11:17 पर्यंत कोण राहील? शनी. शनी. चंद्र. आणि इथं चंद्र लिहिला, इथं शनी लिहिला. आता 12:17 पर्यंत कोणाचा राहील? गुरु. गुरु. म्हणजे 11:17 ते 12:17 कोणाचा होरा होता? गुरुचा. आता तुम्हाला एखाद्या कामाला जायचंय, लक्षात ठेवा, सगळ्यांनी लक्ष ठेवा व्यवस्थित. तर त्यासाठी काय असतं की तुम्हाला एखादं काम करायचं. जसं मला तुम्हाला शिकवायचंय, शिकवायचं काम करायचंय, मला प्रवासाला जायचंय, तर त्यासाठी याचा वापर आपण करायचा असतो. जसं बघा, सूर्याचा होरा सरकारी कामासाठी करायचा वापर. गव्हर्नमेंटचं काही काम करायचंय तुम्हाला, तर गव्हर्नमेंटच्या कामाला घरातून बाहेर पडताना सूर्याचा होरा असेल तर तुमची गव्हर्नमेंटची कामं, हेल्थची कामं, आरोग्याची कामं, औषधं घ्यायची, तुम्हाला व्यायाम सुरू करायचा आहे, तर सूर्याचा होरा पाहिजे. शनीचा होरा हा पैसे कमवण्यासाठी, पैशाशी संबंधित काही सेव्हिंग करायचं असेल, SIP चालू करायचे, म्युच्युअल फंडात पैसे गुंतवायचे, FD करायचे, त्यासाठी शनीचा होरा अत्यंत शुभ मानला जातो. त्यानंतर लिहून घेताय ना तुम्ही? हो सर. हो सर. तुम्हाला प्रवास करायचा आहे, खूप प्रवास. तुम्ही मोठ्या या तीर्थयात्रेला चाललाय कुठल्या तरी, म्हणजे अमरनाथला चाललाय, अजून कुठं चाललाय, आणि तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर पडायचं आहे, तर त्यासाठी शुक्राचा होरा पाहिजे. शुक्र हा प्रवासासाठी अत्यंत शुभ आहे. म्हणजे तुम्हाला गमन करायचंय. गमन म्हणजे काय की तुम्ही 2 दिवस, 2 आठवडे, 2 महिने कुठेतरी फिरायला निघालाय, गावाला निघालाय, किंवा एखाद्या कामासाठी यश व्हावं म्हणून तुम्हाला बाहेर पडायला चांगली वेळ बघायची आहे.
तर शुक्राच्या होऱ्यात बाहेर पडा. अभ्यास करायचा आहे तुम्हाला, अभ्यासाला सुरुवात करायची आहे ज्योतिषशास्त्राची, किंवा तुम्हाला पुस्तक वाचायला सुरुवात करायची आणि ते पुस्तक असं वाटतंय तुम्हाला की हे मला पुस्तक संपवायचं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये, तर बुधाच्या होऱ्यामध्ये सुरुवात करा. अकाउंटिंग लिहायचं आहे, तुमचे हिशोब लिहायचे, काही लेखन कार्य करायचंय तुम्हाला, बुधाच्या होऱ्यामध्ये करा. गुरुचा होरा हा मंगल कार्यासाठी घ्यायचा. मंगल कार्य म्हणजे काय? कुठलंही वस्तुशांती, विवाह, गेट टुगेदर असेल, ज्योतिषाचा अभ्यास सुरू करायचा असेल, जसा आज आपण सुरू केला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास गुरुच्या होऱ्यामध्ये. 11-17 पासून आपण ज्योतिष शिकायला सुरुवात केली खरी. सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन बघितली. मंगल कार्य. आणि मंगळाचा होरा एखादं धाडसी काम करायचंय तुम्हाला, एखादा पर्वत चढायचंय, एखाद्या तुमच्या कक्षेत क्षमतेत नसलेली गोष्ट करायची आहे तुम्हाला, धाडस करायचंय एखादं तुम्हाला, थोडी कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची आहे, डिबेटिंग करायचंय, वादविवाद करायचंय, निगोशिएशन करायचे, प्राइस कमी करायची, एखादा फ्लॅट विकत घ्यायचा आहे आणि तुम्हाला चर्चा करायची त्याची, तर मंगळाचा होरा चालू शकतो तुम्हाला. तुम्हाला निगोशिएशनच करायचे आहेत ना एखाद्या गोष्टीविषयी. मला सांगा, बँकेत जाऊन तुम्हाला एफडी करायची, कुठल्या होऱ्यावर करता? शनीचा. शनीचा होरा. त्यावेळी बँक शनीचा बंद, होरा. शनीचा होरा येतो, त्यावेळी बँक बंद असेल तर त्यावेळी बरोबर बँक बंद आहे, बँक 4-5 तासच उघडी असते, तो मिळत नाही आपल्याला वेळ, काय करणार? शुक्र होरा. येस, शुक्राचं चालेल, गमनासाठी शुभ आहे तो, कुठल्याही कार्यात सिद्धी देतो शुक्राचा होरा. मुलीच्या लग्नासाठीच एफडी करते. कुठला होरा चालेल? गुरुचा. असं त्याच्यामध्ये लॉजिक गुरु. वापरा, एकावर हाडून बसू नका, लॉजिक विचार वापरात घ्यायचं त्याच्यामध्ये. लक्षात आलं? तर होरा जे आहेत हे होरा मुहूर्तशास्त्रामध्ये प्रश्नकुंडलीमध्ये खूप महत्वाचे असतात. तुम्हाला एखाद्या व्यक्तीने जेव्हा प्रश्न विचारला जातो आणि त्यावेळी जर एखाद्या ग्रहाचा होरा असेल, त्यामध्ये पापग्रहांचे होरे असतील, तर उत्तर तुमचं निगेटिव्ह येऊ शकतं. जो ग्रह होराधिपती प्रश्नकुंडलीमध्ये ज्या स्थानामध्ये बसलेला आहे त्यानुसार तुमचं उत्तर हे बदलू शकतं. होराधिपती जसं आता होरा चालू आहे 12:17 गुरुचा होरा आहे आणि गुरु ग्रह समजा धरून चला, आता कुठलं लग्न येईल कोण सांगेल? ज्यांना येत आहे त्यांनी सांगा, ज्यांना नाही येत त्यांनी काही विचार करू नका जास्त, शिकवणार आहे मी सगळ्यांना. आता कोणतं लग्न चालू आहे? तुळ लग्न चालू आहे सर. तूळ. किती वाजल्यापासून किती वृश्चिक आहे, सर. वाजेपर्यंत तुळ लग्न आहे? वृश्चिक आहे, वृश्चिक आहे. वृश्चिक लग्न चालू आहे, सर. तूळ लग्न आहे तूळ. किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत तुळ लग्न आहे? इथे 9:23 ते 11:33 पर्यंत तुळ आहे, 11:33 नाही, ते सर. 1:47 पर्यंत वृश्चिक आहे. हा, अजून कोण बोलतंय बघा? 11:38 ते 13:51 दिसतं आमच्या इथे, म्हणजे मुंबई. हा, ठीक आहे असू दे, पण कुठलं लग्न आहे? हे संपले. वृश्चिक. सर 1:39 पर्यंत होतं तुळ, आता वृश्चिक चालू झालंय सर. नाही चुकतंय. अहो, किती वाजले तुमच्या घड्याळामध्ये श्रावणी? सॉरी सर 12:03.
सॉरी 11 तारखेला 11, तुळ 25. संपलंय, वृश्चिक चालू झालंय सर. 11-25 पर्यंत कन्या लग्न होतं. हा 1:35 पर्यंत 1:35 आहे. पर्यंत तुळा लग्न आहे. प्रवीण, तू कुठलं पान उघडलंयस बघ प्रवीण? ऑगस्ट उघडाय सांगा. पान नंबर काढ बघ. 47 पान नंबर आहे. ऑगस्ट चालू आहे. तू जून बघतोयस, त्यामुळे 1 तास मागायस. कुठला आहे तुझं बघ? एंडिंग टाइम्स असतात ते. आणि दीज आर द एंडिंग डेट्स ऑफ असेंडंट. हे लग्न समाप्तीच्या वेळा आहेत. तुळ लग्न चालू आहे. तुळ लग्नाचा आकडा 7 आहे, मग 8 आहे, मग 9 आहे, 1:35 पर्यंत आहे. 10, मग 11, ग्रह बघायचे 9 12, म्हणजे 9 एक, राशी आहे. 2. आता कुठला होरा चालू आहे? गुरुचा आता गुरुचा होणार. आणि गुरु कुठं आहे? दशमत दशमात आहे. आणि कुठल्या राशीत आहे? दशमत कर्क राशी कसा आहे? उच्चीचा आहे, नीचीचा आहे? उच्चच आहे. हा, मग हे जे लोक आज ज्योतिषला ऍडमिशन घेणार आहेत ते उत्तम ज्योतिषी होणार आहेत. पण दशमात कर्केचा गुरु आला ना. हो. कर्केचा गुरु दशमात उच्च राशीतला, आणि तो सुद्धा दशम स्थानात राजयोग करतोय. आणि गुरुचा होरा आहे. त्यामुळे आपण आता होरा प्रश्नकुंडली मांडली. त्या प्रश्नकुंडलीमध्ये गुरु कुठं आला? त्यावेळची कुंडली मांडली. लग्नेश शुक्र कुठं आहे? इथं आहे, व्ययात. वेयात आहे. आणि चंद्र कुठे आहे आता? पंचम स्थानात कुंभेत. म्हणजे प्रश्न कशाचा आहे? अभ्यासाचा आहे, विद्येचा आहे. अभ्यासाचा. ज्योतिषशास्त्राविषयी काय होईल? पंचांग माझं शिकून होईल का? तर कुठलाही डाऊट मनामध्ये घेऊ नका. एकतर मी शिकवायला म्हणल्यावर डाऊट घेऊच नका. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या दशमात सगळ्यांच्या कर्केचा गुरु आलेला आहे. सगळ्यांचं ज्योतिषशास्त्राचं शिक्षण छानपैकी पूर्ण होणार आहे. त्यामुळं आपण आता छानपैकी एक ग्रुप काढू आपला, आणि याच्यावर फक्त फ्री आहे म्हणून असं लाईटली घेऊ नका. कुठेही जाताना कसंही शिकू नका. ही ज्योतिर्विद्या आहे, ही वैदिक ज्योतिष आहे. बसून शिका. याला पिरियड्स वगैरे बायकांचे असले तरी काही प्रॉब्लेम नाही. सगळी जण घरात बसून सूचकामध्ये शिकू शकता, पिरियड्समध्ये शिकू शकता. याला कुठलंही चॅन्टिंग वगैरे, फक्त असं कुठेतरी तुम्ही वाहनानं प्रवास करताय, रेल्वेत आहे, असलं शिकण्याचंही शास्त्र नाहीये. त्या दिवशी ड्रॉप करा, बघू नका. दुसऱ्या दिवशी कोणाला तरी विचारून माहिती घ्या. पण हे शास्त्र पवित्र शास्त्र आहे. सिरियस व्हा. आता सगळ्यांनी पुढच्या याला होमवर्क करायचं. दर रविवारी तुम्हाला होमवर्क देणार आहे. तुम्ही होमवर्क करायचे सगळ्यांनी. आपला ग्रुप तयार झाला की तुम्हाला सगळ्यांना होमवर्क देणार. आज तुम्हाला सगळ्यांना एक होमवर्क आहे, तो म्हणजे तुम्हाला राशी पाठ करायचे आहेत आकड्यानुसार. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 या राशी तुम्हाला पाठ करायच्या आहेत. एक म्हणलं की कुठली रास येते? पहिली शेवटचीच माहिती, मेष आणि मीन. 2 म्हणजे? वृषभ 3 म्हणजे? मिथुन. 4 म्हणजे? हा पण क म्हणजे कर्क राशीत. हे दाते पंचांग तुम्हाला शिकायचं असेल तर हा कर्क मधला क वर रफार द्यायचा. हा असा कर्क असतो दाते पंचांगात कचा. सिंहाला असं सिंह लिहिलं असतो, सिंह. आणि कन्येचा जो क आहे तो नुसता क असतो. दाते पंचांगात सगळीकडे शॉर्ट सिम्बॉल असे दिलेत. क मध्ये क असा आहे आणि हा क असा आहे. त्यानंतर तू नुसता तू लिहिला इथं. वृश्चिक. आता या वृश्चिक मध्ये आणि त्या वृश्चिक मध्ये काय फरक आहे? धनु, मकर, कुंभ, मीन. पाठ होतील सगळ्यांच्या? मी विचारणार प्रत्येकाला पुढच्या वेळी. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन. उलटे विचारलं तरी सांगता आलं पाहिजे. मीन, कुंभ, मकर, धनु, वृश्चिक, तुला, कन्या, सिंह, कर्क, मिथुन, वृश्चिक, वृषभ, मेष. आणि आकडे विचारले. 5 आकडा कोणाचा आहे? 10, 8, 2, वृषभ 1, मेष
आता तुम्हाला काय करायचंय, ह्याच्यात अजून होमवर्क ऍड करायचंय तुम्हाला. मेष रास कोणाचे हे पण लिहून घ्यायचंय. ही मंगळाची. स्वामी याचा स्वामी कोण आहे? राशी स्वामी शुक्र शुक्र एक राशीचा एक एक मेष, एक आकडा मेष मंगळ. हा मंगळ 2 वृषभ शुक्र शुक्र. 3 मिथुन बुध बुध. 4 कर्क चंद्र चंद्र. चंद्र 5 सिंह रवी सूर्य रवी किंवा सूर्य. 6 कन्या बुध 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 7 तुळा शुक्र 8 वृश्चिक मंगळ मंगळ. 9 धनु गुरु गुरु. 10 मंगळ शनी मकर मकर आहे मकर. मकर शनी. नसेल 11 10 आणि 11 मकर कुंभ दोन्ही शनी. कुंभ पण शनी. शनी आणि मीन राशीला गुरु ठीक आहे. कुंभ शनी सर. कुंभ सर शनी. तुम्ही ते सांगितलं ना कुठला होरा बघून जायचं, त्याच्यामध्ये चंद्राचं राहिलं सर सांगायचं चंद्राचं. चंद्राचं राहिलंय. हो सर. हो बघा सर. बघू नीट लिहिलंय का बघा. हो सर सर्व लिहिलंय. गमनास रवी शनी शुक्र बुध गुरु मंगळ गुरु आणि मंगळ. चंद्र राहिलंय सर. चंद्राचा तुमचं मन जर शुद्ध असेल तर सर्व कार्याला शुभ असतो. कार्यसिद्धी मिळते तुम्हाला जर प्रसन्न असेल तर. घरातनं बाहेर पडायच्या आधी एक मंत्र म्हणा 11 वेळा. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. असं म्हणा, तुमचं मन प्रसन्न होईल आणि चंद्राच्या होऱ्यात बाहेर पडा. सगळ्यासाठी शुभ आहे. पण हे कस्टमाइज करायचं लक्षात ठेवा. जर तुमच्या कुंडलीत चंद्रच बिघडला असेल, चंद्र शनी युती आहे, चंद्र राहू युती आहे, चंद्र केतू युती आहे, तर हा नियम लागू होणार नाही. तुमच्या कुंडलीमध्ये शनी बिघडलेला आहे तर शनी वेश आहे तुमच्या कुंडलीमध्ये, तर तो तुमचे पैसे घालवणार म्युच्युअल फंडातनं. म्हणून पंचांगाबरोबर ज्योतिष येणं पण गरजेचं आहे. नुसतं पंचांग शिकून उपयोग नाही. नुसते पंचांग बघून ज्योतिष बघणारे ग्रामीण भागामध्ये बरेच ज्योतिष असतात. त्यांचं ज्योतिष चुकतं बिकॉज दे हॅव हाफ नॉलेज अँड हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस. सो तुम्हाला पंचांगाबरोबर ज्योतिष पण आलं पाहिजे. तर आता हे स्टँडर्ड नियम झाले. तुम्ही जेव्हा व्यक्तिसापेक्ष बघाल तेव्हा तो जर ग्रह तुमच्या कुंडलीमध्ये बिघडला असेल तर त्याचा होरा तुम्हाला शुभ जाणार नाही, त्याचा होरा तुम्हाला अशुभ जाईल. त्यामुळे चंद्राचा नियम अभ्यासताना सगळ्यांनी सर्व कार्यास चंद्राचा होरा शुभ नाही. तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र अष्टमात आहे, चंद्र शनी युती आहे, चंद्र राहू व्ययात आहे, चंद्र केतू युती आहे, चंद्र पापकर्तरी योगामध्ये आहे, चंद्र अमावस्येच्या आसपास तुमचा जन्म झालेला आहे, कृष्ण चतुर्दशीला अमावस्येला, तो चंद्र क्षीण मानला जातो. ग्रह दूषित असेल तर त्या चंद्राच्या होऱ्यावर तुम्हाला सर्व कार्याची सिद्धी मिळणार नाही. मग आपल्याला ज्योतिष शिकत असताना तुमच्या कुंडलीमधला पॉवरफुल प्लॅनेट कोण आहे ग्रेड वाईज तो काढायला लागेल. मग सेकंड ग्रेड कोणाचे, थर्ड ग्रेड कोणाचे, फोर्थ ग्रेड कोणाचे, फिफ्थ ग्रेड कोणाचे काढावे लागेल. आणि मग जो पहिला ग्रेडचा प्लॅनेट आहे त्याच्यावर काय करायचं, दुसऱ्यावर काय करायचं, तिसऱ्यावर काय करायचं हे ठरवावं लागेल. पण हे आपण सामान्य नियम शिकतोय. व्यक्तीला इम्प्लिमेंट करत असताना थोडे आपल्याला त्याच्यामध्ये बदल करावे लागतात. ठीक आहे. आतापर्यंत जे शिकलो त्याच्यामध्ये काय काय शंका आहे बघा, म्हणजे मग थांबूया आपण. हा होमवर्क कराल तुम्ही सगळेजण? हो सर. सगळ्यांनी नवीन वही तुम्हाला घालायची. मोठी वही घाला, 200-400 पानाची चांगली. हो सर. एक कॅल्क्युलेटर आपल्याला बरोबर लागेल, मोबाईल बरोबर लागेल, एक पेन लागेल, 2-3 पेन रंगाची ठेवा, निळी, हिरवी, लाल. पेन्सिल ठेवा बरोबर, पंचांग एक बरोबर ठेवा. येस सर. आणि अभ्यासाला सुरुवात करा. काही शंका असतील तर विचारा, मग आपण थांबूया. आज थोडंसं आपण जरा कमी हॅलो. अभ्यास घेतला, पुढच्या वेळी आपण 2 तास शिकू. हा बोला. हॅलो, तू 47 पान नंबरवर
सांगितलं 1 बघायचं 2 ऑगस्टचं बघायचं. हे ते दिलेलं मला नाही नाही शिकवलं मी कसं अजून, बघितलं नाही शिकवलं अजून मी ते. सगळ्यांकडे पंचांग नाही आहेत ना, त्यामुळे होय शिकवलं का? नाही. जे बघतायत ना ते ऑलरेडी शिकलेले आहेत लोक, ते हा परत जॉईन झालेत. ओके ओके त्यांची पण रिव्हिजन घेतोय आपण, जे ऑलरेडी शिकलेत त्यांचे पण. ते दे कॅन ऑल्सो जॉईन. नवीन लोक पण जॉईन होऊ शकतात. आपण काय करायचंय, पंचांग बघायला अजून शिकलेलं नाही, कारण मी तुम्हाला 8 दिवस दिलेत. पुढच्या रविवारपर्यंत तुम्ही सर्वांनी पंचांग विकत आणायचे. हा सर. पण मी खूप सर डिटेलमध्ये पंचांग शिकवणार कोणता नाही हं घ्यायचा? तुम्हाला. पंचांग दाते पंचांग घ्यायचंय, दाते. सर जे आज जॉईन नाहीत, समजा माझी बहीण वगैरे, त्यांना पुढच्या वेळेस लिंक पाठवून शेअर करून तुम्ही join- शिकवा की मॅडम त्यांना. तुमची पण रिव्हिजन. पहिलं मला एकदा शिकवणं म्हणजे 2दा शिकण्यासारखं आहे. पण करू का सर शेअर लिंक तिला हो करा की. बहिणी? हो चालेल. करा. कोण जे अब्सेंट आहेत ते सगळ्यांना, हे बघा ह्याच्यात फी वगैरे काही नाहीये. नवीन लोक जॉईन होतील त्यांना आजची लिंक पाठवा. ग्रुप जो आपण तयार करू त्याची व्हॉट्सअपची त्यांना नाव सांगा मॅडमना, ते ॲड करतील त्या सगळ्या लोकांना. असं याला कुठलंही बंधन नाहीये. तुमची फॅमिली मेंबर, मित्र, घरातले लोक, एनीवन कॅन जॉईन. फक्त शास्त्राचा रिस्पेक्ट ठेवा. शास्त्राचा रिस्पेक्ट ठेवून काम करा. कारण हे एक परमपवित्र शास्त्र आहे. ही ॲस्ट्रॉलॉजी इज द मदर ऑफ ऑकल्ट सायन्स, लक्षात ठेवा. सगळ्या शास्त्राची ही जननी आहे. आणि त्यामुळे तुम्ही टॅरो करा, तुम्ही ते वास्तू करा, तुम्ही न्यूमरॉलॉजी करा, हे सगळ्यांचा बाप ज्योतिष आहे. तुमच्या कुंडलीमध्येच ग्रह नसतील तर तुमची वास्तू कशी होणार आहे? तुमच्या कुंडलीमध्येच योगच नाहीये तर तुम्ही पैसे कुठून मिळवणार? भले तुम्ही धनाकर्षण लिक्विड स्प्रे केलं, पण कुंडलीमधला ग्रहयोगच खराब आहे, तो आधी समजून घ्या. सो ज्योतिषशास्त्र हे परमपवित्र आहे, अतिशय सिद्ध आहे, स्वयंसिद्ध आहे. त्याला ऋषीमुनींची ब्लेसिंग्ज आहेत, सगळ्या संतांची ब्लेसिंग आहेत. सगळीजणं याचा वापर करून बसलेली आहेत. मग सिद्ध योगी असू दे, संन्यासी असू दे, ज्यांनी समाधी घेतली ते सगळे सिद्ध पुरुष असू दे. आणि हे मदर ऑफ ऑल ऑकल्ट असल्यामुळं याचा रिस्पेक्ट ठेवा. कुणी पण जॉईन करा. याला जात, वय, कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे. पुरुष, स्त्री, वय नाही, याला कुठल्याही वयाची माणसं जॉईन करू शकतात. आणि मी सुद्धा सेवा म्हणून शिकवतोय, तुम्ही पण त्याच्याकडं परमपवित्र भावनेनं बघा. मी भगवंताची सेवा करतोय, या शास्त्राचा प्रचार करतोय, म्हणजे तुम्ही पण त्याच प्रकारे सेवा म्हणून शिका. तर त्या भूमिकेतनं तुम्ही शिकला तर लवकर समजेल. कारण माझा हेतू अतिशय निर्मळ आहे, अतिशय निस्वार्थी आहे. तुम्ही पण त्या हेतून आला तर तुम्ही परमेश्वराच्या लवकर जवळ जाल आणि लवकर सगळं तुम्हाला प्राप्त होईल. ठीक आहे. आज आपण थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. गुड डे सर. गुड डे सर. थँक्यू जय श्रीराम. आम्ही सुद्धा तुमच्या या प्रचार